मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत। आम आदमी सोबत तुम्ही काम केलेलं आहे, पण हे सगळं काम पडद्यामागचं होतं। प्रत्यक्षात तुम्ही कधी फ्रंट फूटवर आलेला नाही, पडद्यामागून सगळ्या हालचाल। पण यामुळे एक फायदा तुम्हाला झाला असेल की पक्षामधली अंतर्गत रचना नेमकी कशी असते आणि कशा पद्धतीने पक्ष काम करतात याची बारीक सारीक माहिती तुमच्याकडे आहे। त्यामुळे तुम्ही यापुढे याच माध्यमातून राजकारणात येण्याचा विचार करताय का? कारण की तुम्हालाही माहिती आहे की जे तरुण आहेत त्यांच्या अपेक्षा या जास्त आहेत तुमच्याकडनं। म्हणून हे बघा, मी राजकारणात येण्याचा विचार करतोय का नाही, राजकारण फक्त मला वाटतं इलेक्शन पुरतं लिमिटेड नसतं। आपण खूप मोठी चुकी करतो, आपण फक्त राजकारणाला इलेक्शन पुरतच बघतो आणि त्यामुळे आपण बघतो 5 वर्षातून एकदा इलेक्शन होतं, 5 वर्षातून एकदा आपण वोट देतो आणि त्याच्यानंतर आपण शांत बसून राहतो। काय बदलतं त्याच्याने? तर राजकारण मला वाटतं फक्त इलेक्शन पुरतं तुम्ही लिमिटेड ठेवू नका। राजकारण हे पूर्ण 5 वर्षासाठी असलं पाहिजे। भलेही तुम्ही इलेक्शन लढताय न लढताय, तुम्हाला वोट मिळताय न मिळताय, तुम्ही दबाव बनवून ठेवला पाहिजे सरकारवर। जर दबाव नसेल तर मग सरकार असं होऊन जातं ते कोणाचंच ऐकायला तयार नसतं आणि हे देशाच्या लोकतंत्रासाठी खूप घातक आहे। तर राजकारणाला कधीही फक्त 5 वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीपुरतं लिमिटेड ठेवू नका। नक्कीच 5 वर्षासाठी या गोष्टी ठेवू नका, कारण की यामागे जनतेचं हित आणि पर्यायाने देशाचं हित जोडलं गेलेलं असतं।